ते बोलतात ना, उलटा चोर कोतवाल को डांटे. प्रभू तुम्ही चोरी केला आणि तू एक्सेप्ट करतो की तुला सगळे पोलाइटली बोलतील का? चावी तुझी नव्हती ती. आणि जे तन्वी, रुपाली, अनुश्री, राखी हे समजल्यानंतर ते टाळ्या वाजत होते ना की चोर कोण आहे. बाबा अनुश्रीच्या टाळ्या वाजून आल्या कारण सुरुवात अनुश्रीनेच केली होती चोरीची. आणि रुपाली, राखी, तन्वी जे डिफेंड करत होते प्रभूला की त्याच्यामध्ये किती हिंमत आहे, तो चोरी करून सुद्धा पुढे आला. पुढे चोरी कर किंवा मागे चोरी कर, तुम्ही चोरी केलीस. आणि हे काय चोरी काय प्राऊडची गोष्ट नाही. तुम्ही सांगता की किती भारी की तुम्ही पुढं आला ब्रो, काही पण. आता प्रभूचा मुद्दा बाजूला ठेवून विशालाबद्दल बोलूया. विशाल आज अनुश्रीला बोलून बोलत होता की तू टोळीमध्ये आहेस की नाही सांग, जर तू नसशील तर आम्ही तुझ्या अगेन्स्ट जाऊ आणि आम्ही तुला आमच्या टोळीचा ब्रेन समजतो. ब्रो, तुला ब्रेन नाही आहे का स्वतःचा? आणि तुझे नाटक करतोय ना टोळी वाचवण्याचा, प्लीज सगळ्यांना इंडिव्हिज्युअल खेळू दे. तू सुद्धा इंडिव्हिज्युअल खेळ. इंडिव्हिज्युअल गेम आहे. ट्रॉफी टोळी घेऊन जाणार आहे, ट्रॉफी एक माणूस घेऊन जाणार आहे. आणि ही जी स्ट्रॅटेजी तू बनवते टोळी बनवायचा, प्लीज बंद कर. चुगली दाखवली होती रोशनदादा आणि अनुश्रीला. ते टोळी तोडण्यासाठीच दाखवली. त्यांचं इंडिव्हिज्युअल गेम त्यांना दाखवायचा होता म्हणून ते दाखवली होती. पण रोशनदादा मला नाही वाटत की आता ते टोळी सोडतील किंवा काय. पर्सनली असं वाटत होतं की रोशनदादाने टोळी सोडली पाहिजे कारण इंडिव्हिज्युअल गेम रोशनदादांनी खेळलं पाहिजे असं मला पर्सनली वाटत होतं.